पहा, एक जीव मोक्षाला जायला किती अडचणी येतात पहा. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित सिद्धये येतती. हजारो माणसामध्ये एखादा प्रयत्न करतो, एखादा प्रयत्न करतो. येतताम सिद्धानाम, आणि प्रयत्न करणाऱ्यामध्ये म्हणजे अशा हजारोमध्ये. कोणत्या हजारोमध्ये? प्रयत्न करणारे. म्हणजे तिकून जर पाहिलं तर किती व्हायले? कोट्यावधी, लाखोमध्ये चाललो आपण, बरोबर आहे. लाखामध्ये कश्चित एखादा मला जाणतो, कश्चित माम तत्वतः वेती, एखादा जाणतो. आणि अशा हजारामध्ये एखादा आचार करतो, आणि अशा आचार करणाऱ्यामध्ये एखादा मला पोहोचतो. कुठं चाललंय? श्रीपरेशाय नमः. अथ सप्तमोऽध्यायः. श्रीभगवान् उवाच मय्यासक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रय असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. आणि आता हा 7वा अध्याय. याला काय म्हटलेलं आहे? ज्ञान विज्ञान योग आहे ना. 7वा अध्याय कोणता आहे? 9वा अध्याय आहे राजविद्या राजगुह्य, आणि 7वा आहे ज्ञान विज्ञान. म्हणजे याच्यामध्ये पहिल्या 7 श्लोकामध्ये ज्ञान विज्ञानाचा विषय घेतलेला आहे, आणि म्हणून ते शीर्षक दिलेलं आहे. सुरुवातच त्यांनी तशी केली. आता ज्ञान विज्ञानाचा विषय म्हणजे काय? याच्यामध्ये ढोबळमानाने 4ही पदार्थाचं ज्ञान येऊन गेलेले. आणि 8 ते 12 म्हणजे 5 श्लोकामध्ये परमेश्वर कसा सगळ्यामध्ये व्यापून भरलेला आहे, त्याचं व्यापकत्व अव्यक्त स्वरूपानं ते सांगितलेलं आहे. आणि 13 ते 19 यामध्ये जी माया आहे ती तरुण जाणं फार अवघड आहे. जो एक भक्ती करतो, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचीच भक्ती करतो, तो दुर्लभ असा महात्मा मला प्राप्त होतो, असं त्यांनी 13 ते 19 म्हणजे 7 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि 20 ते 23 म्हणजे 4 श्लोकामध्ये की तुम्ही देवता भक्ती केली तर ती मला प्राप्त होत नाही. म्हणजे देवता भक्तीचा इथं निक्षेपून वेगळेपणा दाखवलेला आहे. आणि 24 ते 30 म्हणजे 7 श्लोकामध्ये परमेश्वराचा प्रभाव आणि देवता भक्ती करणाराची निंदा आणि न्यूनता आणि चतुर्विध जो भक्त आहे तर त्याची महिमा त्यांनी सांगितलेली आहे. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पार्थ, अर्जुना, मयी आसक्त मना, माझ्यामध्ये मन परिपूर्ण लावलेला, आसक्त झालेला आहे परमेश्वरासाठी. आणि केवळ आसक्तच नाही, हे तर मन मानसिक झालं, पण शारीरिक सुद्धा. आम्ही म्हणतो, बाबा आम्ही जर दीक्षा घेतली, अनुसरलो, तर म्हातारपणी आम्हाला कोण विचारील. आता केवढी पंचायत आहे. म्हणजे त्या गुरुवर तुम्ही अवलंबून आहेत का? अनुसरले त्याच वेळेस तुम्ही देवावर अवलंबून झालेत, त्या गुरुवर नाही पोहोचतो. म्हणून मद आश्रय, फक्त परमेश्वराचाच आश्रय, इथंच आमचा अनुसरणाची भावना चुकते. म्हणजे अनुसरायला निघतो, पण पुन्हा म्हणतो की मग माझी कोण सेवा करील, मग या आश्रमात नको, त्या आश्रमात सगळे काय सोयी येतं, मग चांगली आहे तिथं जावं काय की, तिथं जातो. म्हणजे तुम्ही अनुसरणाला जर निघाले म्हणजे तो देह क्षेपायला निघालेला असतो. देवा आज ने, नाही तर उद्या ने, आता मी तुझ्या नावाने निघालो. म्हणून म्हणता येतं की आसक्त मना मानसिकदृष्ट्या, आणि मद आश्रय, आश्रय सुद्धा परमेश्वराचाच. योगम युंजन, असा योग आचरत असताना यथा समग्र माम, जेणेकरून संपूर्णपणे मला असंशयम, अगदी संशय रहित, ज्ञास्यसी म्हणजे तू मला जाणून घेशील, ज्यावेळेस तू असा होशील. आणि म्हणून तत्शृणू,
आता तू ते ऐकून घे. ज्ञानं तेऽहं सविज्ञान मिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते. अहम ते इदम स विज्ञानम ज्ञानम अशेषतः वक्ष्यामी. मी तुला विज्ञानासह ज्ञान संपूर्णपणे सांगल, भविष्यकाळी रूप आहे. यज्ञात्वा ये भूय, जे समजल्यावर पुन्हा अन्य ज्ञातव्यम न अवशिष्यते, पुन्हा जाणण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही. तर मग आता तुमच्यासमोर आहेत तर विज्ञान कशाला म्हणले सांगा. हां, तुमच्यासमोर आहे ना बाळ, कशाला म्हणलंय? हां, हे गडबड इथंच होते. गडबड इथं व्हायला लागलेली आहे. विज्ञान, कारण ज्ञान देत असताना विज्ञानाच्या त्यानं त्याला बळकटी येत असते ज्ञानाला, असं आहे ते. म्हणून ते विज्ञान पाहिजे विशिष्ट प्रकारचं. असं बरोबर बोलले. ज्ञानं ते हंस विज्ञान. हां, ज्ञानं ते हंस विज्ञानम. असं आलंय का? नाही, होऊ शकते का? हां हां, नाही, हे तर विशिष्ट ज्ञान आहे ब्रह्मविद्येमधलं आहे ना. त्यात म्हणून मी मुद्दाम दादा ह्यांनाच म्हणलं, बुवाजींनाच म्हटलं कसं आहे. एका याच्यामध्ये हंस विज्ञानम असाही अर्थ केलेला आहे. हंस अवतरणे असं होऊ शकते का? दादा म्हणतात असं होऊ शकते का? हंस विज्ञान का? हंस 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 अवतार हे शास्त्र हंस अवतारे, हे शास्त्र हंस अवतारे पूर्वी ब्रह्म्याप्रती निरूपिले. आता ते कोण्याही रूपानं हो, परंतु विज्ञान हे त्याला बळकटी आणणार आहे. ज्ञानाला, ज्ञानावर दृढ निश्चय करणारं आहे. मग आता कोण्याही रूपानं होते. हंस विज्ञान असो नाही तर आणखी कोणतं असो, परमेश्वराच्या याच्यावर आहे ते. विज्ञान असं होईल ना बाबा की हंस जसा दूध वेगळं आणि पाणी वेगळं करतो, हो, तसा हा त्या जे मिश्र आहे त्यातलं अज्ञान जे ते वेगळं करतोय आणि ज्ञान त्यातलं हे काढतोय. ते हंस म्हणता का? हा, का असं काय हंस म्हणजे- विना ते हंस म्हणता? आणि हंस म्हणजे कसं ज्ञान देणारी शक्ती एक आणि विज्ञान दाखवणारी एक, असे दोन आहेत ना वेगळे. नाही, श्लोक आहे, काया हंस विना नदी जलविना. तिथं हंस कोणता आहे? वेगळं आहे. हा हा, जीव हंस, परमेश्वर परमहंस. हंस. कारण आत्मा आहे त्या शरीराला महत्व आहे. मग असा हंस शब्दाचा अर्थ घ्यायचा आपण. हा. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये एततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. म्हणजे काही शब्दाचं जे गूढत्व असतंय ते उकलल्याशिवाय अर्थ होत नाही. जसं उदाहरणार्थ गद्यराज स्तोत्र आहे, ते गद्य आहे की पद्य आहे? हा, आणि त्याला गद्यराज स्तोत्र म्हणतात. हयग्रीवाचं गद्यराज स्तोत्र. हा, गद्यराज आहे, नाव काय झालं? गद्यराज नाव गद्यराज झालं. आहे. मग आता त्यात रहस्य काय दडलं? त्याला गद्य का म्हटलं? आपण सांगा बाबा त्याला. आमचे नागपूरचे बाबा बोलतील काही. हा, देपेराज बाबा त्यांनी. देपेराज बाबा. बंडू, बर, तर त्याचं असं रहस्य आहे की गदी हा धातू स्वर आहे. गदी म्हणजे स्वर, आणि स्वर काढणारा ते काय? गद्य. आणि त्याचा राजा म्हणजेच गदी, आणि गद्य म्हणजे बासरी, आणि त्याचा राजा म्हणजे भगवान श्रीकृष्ण, म्हणजे श्रीकृष्ण स्तोत्र. दुसरा एक अर्थ निघतोय शब्दस्तो महानिधी या कोशातून. तो अर्थ असा येतो की त्यांनी गद्य कोणाला म्हणता येते? गदी म्हणजे स्वर, परंतु ज्याच्यामध्ये प्रत्येक वृत्तामध्ये म्हणजे छंदामध्ये
4 चरण असतात, नाही का? परंतु ज्याच्यामध्ये 4च्या पुढं चरण यायला लागतात, म्हणजे त्याला काय म्हणतात? अनेक पद. पद म्हणजे एक चरण. जिथे अनेक पदांचा समुदाय असतो, पद म्हणजे चरण धरा, अनेक चरणांचा समुदाय असतो, त्याला बी गद्यराज म्हणतात. आणि नेमकं त्या पुस्तकात तसं आहे. पण शार्दूल विक्रीडित आला तर 4च वर नाही थांबत, 5-6 पुढे बी जातो. आणि म्हणून अनेक पदांचा समुदाय म्हणजे हा गद्यराजातला अर्थ. किंवा अनेक जिथं पद्य आहे परंतु ते 4-4च वर थांबावं ना, षटपदी अष्टपदी असं जेव्हा केल्या जातं त्यावेळेस त्याला गद्य म्हटलं जातं. असे 2 कोशातून 2 अर्थ येतात. एक गिरवाण कोशामध्ये गदी म्हणजे मूळ म्हणजे स्वर, या याच्यातून तो अर्थ येतो. आणि त्या दुसरा जो कोश आहे शब्दस्तोभ महानिधी, त्यामध्ये असा अर्थ आहे. तर असे 2 अर्थ संकेत निघतात, म्हणून गद्यराज स्तोत्र असं म्हटलं जातं. म्हणजे हे कसं गूढत्व कसं असतं त्याच्यामध्ये. तर म्हणले त्याच्या प्रस्तावनेत पण हे आलेलं नाही बाबा, आता सांगितलं हो बघ, त्या प्रस्तावनेत पण आलेलं नाही आहे गद्यराज गदी. नाही नाही, प्रस्तावनाच तेवढी अभ्यासपूर्ण पाहिजे ना. मग काय झालं ते पण असं. तर मनुष्याणाम सहस्रेषु, हजारो मनुष्यामध्ये पहा षष्टी म्हणजे इथं वापरता येते. कश्चित सिद्धये येतती. एकाने प्रश्न केला होता मला, बाबा म्हणे सगळे जर जीव मोक्षाला गेले तर सृष्टी कशी चालेल म्हणे, आता सृष्टी बंद पडून जाईल म्हणे. म्हणजे त्यांना काळजी लागली, त्यांना कल्पना नाही एका सृष्टीमध्ये किती जीव उद्धरतो आणि अशा अनंता सृष्टी कधी जातील आणि कधी उद्धरल. नाही म्हणतो कधी ना कधी तरी. मग असं झालं तर म्हणून काय आताच आपण जायचं का निघून? तर पहा, एक जीव मोक्षाला जायला किती अडचणी येतात पहा. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित सिद्धये येतती. हजारो माणसामध्ये एखादा प्रयत्न करतो, एखादा प्रयत्न करतो. येतताम सिद्धानाम, आणि प्रयत्न करणारामध्ये म्हणजे अशा हजारोमध्ये. कोणत्या हजारोमध्ये? प्रयत्न करणारे. म्हणजे तिकून जर पाहिलं तर किती व्हायले? कोट्यावधी लाखोमध्ये चाललो आपण, बरोबर आहे? लाखामध्ये कश्चित एखादा मला जाणतो, कश्चित माम तत्वतः वेती, एखादा जाणतो. आणि अशा हजारामध्ये एखादा आचार करतो, आणि अशा आचार करणाऱ्यामध्ये एखादा मला पोहोचतो. कुठं चाललंय? आणि म्हणून ते म्हणले भारताची लोकसंख्या किती आहे? म्हणले 1 अब्ज, 1.5 अब्ज, 2 अब्ज. मग त्याच्यामध्ये एखादा जाऊ शकतो ना. भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. आणि आता तत्वज्ञानाचे राहिले ज्ञान आणि विज्ञान आहे ने. तर आता याच्यात आलेत की मुळात 2 प्रकृती आहेत. मुळात 2 प्रकृती आहेत, आणि एक जड प्रकृती आणि एक चेतन प्रकृती. जड प्रकृती म्हणजे प्रपंच, आणि चेतन प्रकृती म्हणजे देवता वर्ग. तो कसा आहे आता पाहत मला इथं लक्षात येईल की 2 श्लोक घ्या ना. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्. कारण दुसऱ्या श्लोकाच्या आरंभी म्हटलंय अपरेय म्हणजे अपरा इयम इतः तू अन्याम. दुसरी ही प्रकृती हिच्यापेक्षा वेगळी. कोणत्यापेक्षा वेगळी? भूमिरापो नलो वायू. म्हणजे जे पंचमहाभूत 3 गुण जे अष्टमहद्भूताचा जो प्रपंच आहे, अपरा इयम तू अन्या, हिच्यापेक्षा वेगळी प्रकृती असं म्हटलेलं आहे. तर भूमी, आप, अनल, वायू. आता बघा, भूमी म्हणजे पृथ्वी, आप म्हणजे पाणी, आणि अनल, अनल म्हणजे अग्नी, आणि अनिल म्हणजे अनल वायू, आणि वायूला वायू ठेवलं. खम, खम म्हणजे आकाश. आणि म्हणून आकाशात जे जीव जात आहे त्याला काय म्हणतात? खेचर. खम खे, खेचर.
जसं कमजलम केशव, आपण मागं पाहिला तो श्लोक, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, नाही का? त्यालाच प्रत्युत्तर की काय म्हटलंय, केशवम पतितम दृष्ट्वा द्रोणो हर्षमुपागतः कौरवा रुदन्ति सर्वे हा हा केशव कथंगत. अर्थ सांगितला होता ना पण एकदा, बरं पुन्हा एकदा. म्हणजे पहिल्या श्लोकात हरिविजय म्हणजे जे श्रीधरा कवी होते त्यांनी एक श्लोक केलेला आहे की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. आकाशातलं पाणी पडलेलं समुद्राला जाऊन मिळतं, त्याप्रमाणे तुम्ही कुठेही डोकं आदळलं तरी तुम्हाला काय होते, श्रीकृष्ण प्राप्ती होते. असं जर असतं तर आता हा श्लोक आहे, केशवम पतितम दृष्ट्वा द्रोणो हर्षमुपागतः, म्हणजे श्रीकृष्ण रणांगणात हारले पडलेलं पाहून द्रोणाचार्यांना हसू आलं. कौरवा रुदंती सर्वे, आणि कौरव बिचारे रडायला लागले, हा हा केशव, अरे अरे देवा तू कसा काय गेलास, म्हणजे कसा काय संपलास. आता हे कथानक खरं का अर्थ खरा? एक तर श्रीकृष्ण रणांगणात पडलेच नाही, आणि श्रीकृष्ण जर हारले असते तर कौरव रडले असते का हो? अहो त्यांनी तर खूप मजा मारली असते, आनंदी आनंद साजरा केला असता. मग या श्लोकाचा अर्थ कसा? काय म्हणले, कशाला? कांदा नाही नाही नाही, तर हा श्लोक तसा नाहीये. या श्लोकाचं पहा, मी आता पुन्हा एकदा वाचन करतो. केशवम पतितम दृष्ट्वा, आता लक्षात आले, के कमजलम, के म्हणजे पाण्यामध्ये, शवम पतितम दृष्ट्वा प्रेत पडलेलं पाहून. अच्छा, के शवम पतितम दृष्ट्वा पाण्यात पडलेलं प्रेत पाहून द्रोणो हर्षमुपागत, कोल्याला हसू आलं. द्रोण म्हणजे कोला. कोल्याला हसू का आलं? कारण की जर जमिनीवर जर प्रेत राहिलं असतं तर गिधाडं त्या कोल्याचे डोळे फोडून त्याच्याकडे हिसकून घेतलं असतं. पण पाण्यात गेल्यामुळं झालं काय की गिधाडाला बसताच येत नाही, पाण्यामध्ये पडते ते, आणि पडलं त्याला पुन्हा उडेपर्यंत ते पाण्यात बुडते, आणि म्हणून कोलं पोहून जाते आणि ते त्याच्यावर मजा घेते. म्हणून कौरवा रुदंती सर्वे, गिधाडं रडायला लागलेत. हा हा केशव, अरे अरे पाण्यातल्या प्रेता कथंगत, पाण्यात कसा गेलास. मग तसं केशवम, त्यांनी काय म्हटलं, सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. जर सगळंच खिचडी केली तर त्याची भक्ती नासल्या गेली पाण्यातल्या प्रेताप्रमाणे. केशवम प्रति गच्छति, कारण कुठलाच नाही झाला तो घरका न घाटका, म्हणून एक भक्तीर विशेषते. असं एक असा एक श्लोक आहे, मला तो पाठ नाही आहे, पण त्याचा आशय असा आहे की कृष्णाला पाची पांडवांनी मारलं आणि कौरव रोडायला लागले. कृष्णाला पाची पांडवांनी मारलं, ते कंदर्पाचं आहे ना. हा, आणि कौरव रडायला लागले. त्याचे गूढ अर्थ असतात. तर या ठिकाणी काय सांगायचं आपल्याला की पृथ्वी, पाणी, वारा आणि आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार येती अष्टधा भिन्ना इयम मे प्रकृती, ही माझी प्रकृती आहे, म्हणजे जड प्रकृती. याला उत्तर एक देताना बाबा असं एक म्हणत होते, गुरुजी म्हणत होते की असं रेल्वेमध्ये प्रवास चालला होता म्हणे, आणि आपले जालन्यावाले बाबा बसलेले होते आणि सुगावकर बाबा वगैरे शेजारी होते, आणि एक टीसी आला आणि त्या टीसीनं म्हटलं की, म्हणले काय म्हणले बाबा, म्हणले आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरा, हा श्लोक त्यांनी म्हटला, आणि कुठेही जरी नमस्कार केला तर देवाला जातेच, असं सगळे साधू म्हणजे देवाचीच भक्ती करतात बा, असं त्यांना म्हणायचं. आणि तिथं एक बाबांनी एक श्लोक वेगळा वापरला म्हणे की तो अशा आशयाचा होता. आशय फक्त माझ्या ध्यानात आहे की झाडाच्या
मुळाला पाणी घातलं तर फांद्याच्या प्रत्येक पाण्यापर्यंत पोहोचतं, पानाच्या शेंड्यापर्यंत पोहोचतं. पण शेंड्याला पाणी जर घातलं तर पाण्या मुळाला पोहोचत नाही. अशा प्रकारचा एक श्लोक त्या टिशीला बाबांनी म्हणून दाखवला. तसं की फांदीला जर भक्ती केली तर ती मुळाला जात नाही. अशा एक हो ना, अनुसरण. सगळ्या फांद्याला पाणी दिलं, हां. वरून पाणी पिचकारीनं सगळं झाड धुवून काढलं, हां. म्हणजे काय झाड वाचतं थोडं, मुळाला त्याला जात खाली नाही. बुडात जावं लागतं असं. तसं देवतांची भक्ती केली म्हणजे कृष्णाप्रती जाईल असं नका म्हणू म्हटले. असं एक आशय होता. तर इयम मे प्रकृती, कोणती? ही जड प्रकृती, भूमिरापणलवायू. अपरा महाबाहो, अपरा म्हणजे दुसरी, महाबाहो म्हणजे हे अर्जुना, इतः अन्याम, हिच्यापेक्षा वेगळी, यया इदम जगत धार्यते, जिनं हे सगळं जग धारण केलेलं आहे. मया अध्यक्षेन प्रकृती सुयेते सचराचरम, माझी प्रकृती सगळ्या जगाला चराचरामध्ये वावरते आहे. म्हणजे ही चेतन प्रकृती म्हणजे देवता वर्ग, मायेला म्हणलेलं आहे. मे जीवभूताम पराम प्रकृतीम विद्धीम, तर या जीवभूत असलेल्या, जीवाच्या ठिकाणी असलेल्या त्या पराप्रकृतीला तू जाणून घे. म्हणजे कोणाला? हा मायेचा अंश संलग्न. जीवाच्या ठिकाणी जीवभूताम, जीवाच्या ठिकाणी असलेली पराम प्रकृती म्हणजे माया, ती तू जाणून घे. आणि म्हणूनच आता पुढे येणारे 15व्या अध्यायामध्ये ममय वंश, आता हिला त्याने म्हणले माझी जीवभूताम पराम प्रकृतीम. लक्षात आलं का माझा म्हणण्याचा संकेत? पुढं 15व्या अध्यायाकडे चाललाय की तिथं जे काय आमचे पूर्वज बसवीत होते संलग्नाचा अर्थ, ते इथं त्याचं मूळ दडलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा आणखी तुम्हाला तिथं अडचणीत येईलच. पहा, हां, 1-2 श्लोक या म्हणजे हा विषय संपतो. हां. एतद्योनीनि भूतानि सर्वाणि त्युपधारय अहं कृत्स्नस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. सर्व भूतानि एतद योनिनी, पहा ही जी प्रकृती आहे ती प्रकृती कशी आहे? सर्व भूतानि एतद योनिनी, सगळ्या प्राणीमात्राचे जन्मस्थान उत्पत्ती स्थान आहे. म्हणजे मायेवरच चालले. हां, अहम कृत्स्नस्य जगत, आणि या सगळ्या जगाचा मी प्रभव म्हणजे प्रवृत्तीनं उत्पत्ती करणार. नसुदी प्रवृत्ती, प्रत्यक्षात उत्पत्ती कुठे आहे? ही प्रकृती म्हणजे माया. कारण जीव तमात आहेत म्हणून तिथून येतात, पण प्रवृत्ती परमेश्वराची. म्हणून कृत्स्नस्य जगत प्रभव, त्याचा उत्पत्तीला कारण प्रभव, तथा प्रलय किंवा नाश करणारा म्हणजे संहाराची प्रवृत्ती, रचनेची प्रवृत्ती किंवा संहाराची प्रवृत्ती इति उपधार आहे, असं तुम्हाला समज. हा, एक श्लोक घेऊन मत टाका. परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. धनंजय, मत्तः अन्यत किंचित परतरम नास्ती, माझ्यापेक्षा दुसरा कोणीच मोठा नाही. परतरम, च्यापेक्षा मोठा, तर प्रत्यय लागला, माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीच नाही. सूत्रे मणिगणा इव, दोऱ्यामध्ये मण्यांचा समुदाय, नाही का? हे काय आहे? गाठी का माला? आणि गाठी म्हणजे पूर्वी हे मणिगणा मिळत नव्हते, सुतळेला कोणत्या दोरीला गाठी पाडायचे आणि स्मरण करायचे, त्या म्हणून त्याला गाठी म्हणत होते. आता माला झाली, आता मिळाली, उपलब्ध झाली. तर सूत्रे मणिगणा इव, जसे दोऱ्यामध्ये सगळे मणी ववले जातात, इदम सर्व मयी प्रोतम, तसं मी या सगळ्यांना ववलेलं आहे. म्हणजे व्यवस्था नीट परमेश्वरानं लावून दिलेली आहे. तर अशा प्रकारे इथं 4 पदार्थ आलेत. प्रकृती, त्याच्यानंतर ते जड प्रपंच आला, माया आली, परमेश्वर आला, म्हणजे हे 3 आलेत. आता कोणता राहिला? जीव पदार्थ. जीव ही आलेला आहे. हां, 4 पदार्थाचं वर्णन पहिल्या 7 श्लोकात आलेलं आहे. आणि पुढं आता दुसरा विषय येणार आहे, आपण तो उद्याच्याला घेऊया. आणि आता लक्षण रत्नाकर. मत परतरम ना अन्यत. बस मत हां. परतरम, हा, माझ्यापेक्षा आता काहीच शिल्लक नाहीये. काही परतरम म्हणजे माझ्यापेक्षा मोठा. हो. किंचित अपि नसते, काहीच नाही.
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो प्रणवः सर्ववेदेषु शब्दः के पौरुषं नृषु. तर या पुढचा येणारा जो विषय आहे, चालू आता येणारा, या 5 श्लोकामध्ये परमेश्वर कारण रूपानं या भूतलाशी, या सृष्टीवरील प्राण्याशी, वस्तूशी, पदार्थाशी कसा निगडीत आहे हे वर्णन आता या 5 श्लोकात करणार आहेत. कौंतेय म्हणजे कुंती पुत्र अर्जुना, अहम अप्सुरसः म्हणजे पाण्यामध्ये जो रसाळपणा जो आहे तो मी आहे. म्हणजे परमेश्वराचं त्यातून जे सपुरत्वानी व्याप आहे ते तो सांगत आहेत. शशी सूर्ययो प्रभा अस्मी, चंद्र आणि सूर्यामधलं जे तेज आहे ते पण मीच आहे. म्हणजे परमेश्वराच्या आत्मिक धर्माने प्रत्येकाची यथास्थिती ठेवलेली असते. सर्व वेदेषु प्रणव, आणि सगळ्या वेदामध्ये जो उत्तम मानला जातो ओंकार, तो प्रणव म्हणजे ओंकार. खे शब्द, आणि आकाशामध्ये शब्द, कारण आकाश हे फक्त केवळ शब्दानंच सांगता येतं म्हणून. नृषो पौरुषम, आणि पुरुषांमधलं पुरुषत्व. पुण्यो गन्धपृथिव्याञ्च तेजस्तास्मि विभावसो जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. पृथिव्याम, पृथ्वी असाही शब्द आहे आणि पृथ्वी असाही शब्द आहे. दोन्ही शब्द दीर्घईकारांत त्या शब्दाप्रमाणे चालणारे आहेत. पृथ्वी किंवा पृथ्वी. या ठिकाणी पृथ्वी शब्दाचं त्यांनी द्वितीय घेतलेलं आहे, सप्तमी एकवचन. पृथिव्याम म्हणजे पृथ्वीमध्ये पुण्यगंध म्हणजे पवित्र असलेला गंध आहे. आपण या पंचमहाभूताच्या पंचतन्मात्रा कशा असतात ते पाहिलेलंच आहे, आणि म्हणून पृथ्वीचा तन्मात्रा काय आहे? गंध आहे, म्हणजे वास. विभावसौ, विभावसू म्हणजे अग्नी, आणि विभावसौ म्हणजे अग्नीमध्ये तेजः अस्मि, तेज जे आहे ते मी आहे. सर्वभूतेषु जीवनम, आणि सगळ्या प्राणीमात्रामधलं जीवन, तपस्व्यामधलं तप ते आहे. आता असं वाटेल सर्वभूतेषु जीवनम, जर सर्व प्राणीमात्रामधलं जर जीवन परमेश्वर आहे तर मग आपण कोण? आणि म्हणूनच अद्वैतवादाचं आपल्याला या ठिकाणी झाक आल्यासारखं वाटतं, परंतु तसं नसतं. हे सर्व प्राणीमात्रामधलं जीवन परमेश्वर आहे, जीव नाही. जीव वेगळा, जीवन वेगळं. जसं कमळामधला जो रस आणि कमळाच्या बाहेरचं पाणी, व्यापकत्व धर्मानं पाण्यानं व्यापलेलं आहे बाहेरून, आणि त्याच्यामध्ये तेच पाणी कमळाच्या पोटातून मध्ये गेल्यानंतर ते जीवनीमूळ झालेलं आहे जे रस, पण तो रस वेगळाच आणि ते पाणीही वेगळंच आणि त्यातला जीवात्मा वेगळाच. म्हणजे असं वाटतं कमळातला जर जीवनीमूळ झालेला रसच जर तो आहे तर मग त्यातला जीवात्मा तो असेल, पण नव्हे. त्या पद्धतीनं हे आहे. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं. पार्थ म्हणजे पृथ्वी पुत्र
पार्थ अर्जुना सर्वभूतानां सनातनं बीजम सगळ्या प्राणीमात्रांचं सनातन बीज म्हणजे सगळ्यात अगोदरचा असलेला सगळ्याला कारण असलेला ते बीज माम विद्धी मला तू समज बुद्धिमतां बुद्धी आणि बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिवान पुरुषांमध्ये त्यातली बुद्धी किंवा तेजस्वीनाम तेज किंवा तेजस्व्यांमधलं चकाकणारामधलं तेज ते पण मीच आहे